मित्रांनो, पुणे शहर हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं शहर आहे, जे वेगवेगळ्या प्रकारच्या मेगा प्रोजेक्ट्समुळे भविष्यामध्ये आणखी प्रगती करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे शहरातील 10 मोठ्या प्रोजेक्टबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. हे प्रकल्प पुण्याला एक नवीन युगात घेऊन जाणारे आहेत आणि त्यामुळे शहराचा विकास वेगाने होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. पुणे रिंग रोड हा पुणे शहरातील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा रिंग रोड 137 किलोमीटर लांबीचा असून MSRDCद्वारे 6 लेन रिंग रोड म्हणून विकसित केला जाणार आहे. या रिंग रोडमुळे शहराच्या ट्रॅफिकमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. तसंच हा रिंग रोड हवेली, पुरंदर, मुळशी या तालुक्यांना जोडेल. हा प्रकल्प 10,000 कोटी रुपये खर्चून तयार केला जाणार आहे आणि 2030 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पुणे रिंग रोडमुळे शहरातील कनेक्टिव्हिटी सुधारेल, ट्रॅफिक व्यवस्थापन सुलभ होईल आणि रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सुद्धा तेजी येईल. पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टवरील ट्रॅफिक नियंत्रणासाठी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया एक नवीन टर्मिनल तयार करत आहे. हे टर्मिनल जवळपास पूर्ण झालं असून 2024 मध्ये त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. 475 कोटी रुपये खर्चून तयार होणारे हे टर्मिनल आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. यासोबतच पुरंदर तालुक्यामधील संभाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट नावाचा एक नवीन आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट प्रस्तावित आहे, ज्यामुळे पुण्याच्या एअरपोर्ट वाहतुकीमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. पुण्यातला तिसरा सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे पुणे खेड सिटी प्रोजेक्ट. हा प्रकल्प 4261 एकर क्षेत्रामध्ये विकसित केला जात आहे आणि हा कल्याणी ग्रुप आणि MIDC यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारला जात आहे. खेड सिटीमध्ये सध्या 50 पेक्षा जास्त मल्टीनॅशनल कंपन्या कार्यरत आहेत. या प्रकल्पामुळे शहरातील अर्बनायझेशन वेगाने वाढत आहे आणि भविष्यामध्ये ही सिटी एक स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाईल. पुण्यातील हडपसर येथे अमनोरा गेटवे टॉवर 2 हा प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प 45 मजली इमारत आहे, ज्याची उंची 150 मीटर आहे. हा टॉवर पुण्यातील सर्वात उंच रेसिडेन्शियल टॉवर असेल आणि यामुळे हडपसर भागाचा विकास होईल. अमनोरा टाउन पार्क अंतर्गत उभारला जाणारा हा टॉवर 400 एकर क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. वाकड येथे फिनिक्स मॉल हा नवीन प्रोजेक्ट विकसित केला जात आहे. हा मॉल 12 एकर क्षेत्रामध्ये उभारला जात आहे आणि यामुळे वाकड परिसराचा विकास होणार आहे. या मॉलमुळे आसपासच्या भागामध्ये व्यावसायिक कामकाज वाढेल आणि लोकांना खरेदीसाठी एक नवीन ठिकाण मिळेल. हा मॉल लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुणे मेट्रो हा पुणे शहरातील एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. सध्या पुणे मेट्रो 2 लाईन्सवर कार्यरत आहे, पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी. याशिवाय पुणे मेट्रोचा विस्तार केला जात आहे, ज्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीमध्ये मोठा बदल होणार आहे. पुणे मेट्रोमुळे शहरातील ट्रॅफिकची समस्या कमी होईल आणि नागरिकांना जलद आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळेल. पुणे फिल्म सिटी प्रकल्प हा शहराला एक नवीन ओळख देणार आहे. हा प्रकल्प शहराच्या सांस्कृतिक आणि कलात्मक क्षेत्रामध्ये मोठी भर घालणार आहे. पुणे फिल्म सिटीमुळे शहरातील चित्रपट निर्मिती आणि कला क्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. या प्रकल्पामुळे पुणे हे एक महत्त्वाचे चित्रपट निर्मिती केंद्र होण्याची शक्यता आहे. पुणे इलेक्ट्रॉनिक सिटी हा प्रकल्प शहराच्या औद्योगिक विकासाला चालना देणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांचा विकास होईल आणि यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतील. पुणे इलेक्ट्रॉनिक सिटीमुळे शहरातील औद्योगिक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर होईल आणि यामुळे शहराच्या आर्थिक विकासामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. मित्रांनो, पुण्यातील रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट हा प्रकल्प शहराच्या सौंदर्यात भर घालणार आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील नद्यांच्या किनाऱ्यावर सुंदर विकास होणार आहे. त्यामुळे नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात आराम करण्याची सुविधा मिळेल आणि शहरातील पर्यटन क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ होईल. पुणे नाशिक हायस्पीड रेल कॉरिडॉर हा प्रकल्प शहराच्या वाहतुकीमध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे. हा प्रकल्प पुणे आणि नाशिक शहरांना जलद गतीने रेल्वेने जोडणार आहे, ज्यामुळे या 2 शहरातील प्रवासांच्या वेळेत मोठी कपात होईल. यामुळे या क्षेत्रातील व्यापार आणि उद्योगामध्ये वाढ होईल आणि नागरिकांना जलद आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळेल. या सर्व प्रकल्पांमुळे पुणे शहराचा विकास वेगाने होणार आहे आणि यामुळे शहराची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती होईल. पुणे शहराला हे सर्व प्रकल्प एक नवीन ओळख देणार आहेत आणि यामुळे पुणे हे भारतातील एक महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाईल.